त्याच्या मागे एक स्क्वेअरिश गली म्हणता येईल, स्लिपच्या थोडा मला वाटतं क्रॉस आहे, एक पॉइंट कव्हर डीप लॉंग ऑन सतीश. हो, आणि पहिला चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण करतोय, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये, निर्धाव चेंडू, धाव संख्या 0. पुढचा चेंडू अष्टमच्या बाहेर, चेंडू ग्लाइड करायचा होता स्लिप आणि गली यांच्यामधून. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, विकेट किपर बाकीचं काम करतोय, धावसंख्येत भर नाहीये, धावसंख्या अद्यापही कायम 0. अद्याप अकाउंट ओपन करत नाहीये तो कलमखाना संघ. पुढचा चेंडू आणि मला वाटतं सागर यांच्या बॅट मध्ये सोपा सज्जल पुढे साचा चेंडू हुकाचा प्रयत्न प्रयत्न असफल आणि सोपा वाटेल बोलून तंबत परत दीपक मध्ये दुसरं आहे. त्यासमोर जाणार का नवीन चेंडूवरती प्रहार करण्यास थोडी सोपी गोष्ट नाहीये आणि एक सोपासा झेल देऊन तंबूत परततोय. सागर कापडी यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, पाहायचं आहे काय करते तो. आणि यावेळेला खराब चेंडू आणि तो समाजात चेंडू आणि स्पेलिंग यांच्यामधून चेंडू 1 बॉल, चेंडू सीमापार 4 धावा. सुंदर फटका डीजे. आपली सरकार फलंदाज खराब चेंडू सोडणार नाहीये, त्याच्याकडे खासियत आहे मला वाटतंय, आणि खरपूस समाचार घेतोय आणि चेंडू डीप फांडीच्या दिशेने चेंडू सीमापार 4 धावा. संघाचं खातं ओपन होतं, धाव संख्या 4. हो, आणि यावेळेला वाटत पुलटा चेंडू कैसा अपील पंचांच्याकडे आणि अशा प्रकारे एक चांगला चेंडू मला वाटतं सागर पुढे ठेवण्याचा प्रयत्नात. चांगल्याशी गोलंदाजी रिओचं अपील.
आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय बाद. आणि अशा प्रकारे एक सागर कापडे यांना नशिबाने साथ दिलेली नाहीये आणि अशा प्रकारे तंडुत परत एक चांगलासा चेंडू झटकन चेंडू पॅड बदलता पंचांच्याकडे अपील होती आणि अशा प्रकारे तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे आणि अशा प्रकारे तिसऱ्या पंचांचा निर्णय सागर बाद. थोडसे नशिबाने साथ दिले नाही. बॅडले घेत म्हणते सागर या कापडे यांची फलंदाजी पाहण्यास असे उत्साह होते परंतु थोडस नशिबाने साथ दिले नाही. पाहायचं काय होत ते. दीपक देखील लवकर बाद झालेला आहे त्यामुळे संघाची पडझड चालू आहे. नवीन बॅट्समन दत्ता. सतीश छान असा मारा करतोय. दोन चांगले असे मोहरे तंबूत परतलेले आहेत. हो आणि याला पाहायचं चेंडू अष्टमच्या बाहेर पंचांच्याकडे पाहतोय आणि डॉट चेंडू निर्धार चेंडू जातोय. कुठल्या प्रकारची धाव नाहीये आणि अशा प्रकारे एक यशस्वी असं षटक ते सतीश यांचं सुंदर अशी गोलंदाजी त्यांचं गोलंदाजी पृथ्वीकरण. एक षटक 0 निर्धाव 4 धावा आणि 2 बळी. पॉवर प्ले मध्ये कशी काय गोलंदाजी टाकायची ते मला वाटते दाखवून दिलं ते सतीशाने. सागर यांच्या रूपाने एक मोहरा त्यानंतर एक मला वाटते दीपक देखील एक चांगला फलंदाज बाद झालेला आहे. त्यामुळे आता मात्र कलमकांडा संघावरती खूप मोठी जबाबदारी वाटते. दोन्ही नवीन फलंदाज आहेत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरचे. चला शत्रुशन त्वरित पांगायचं आहे आणि सामन्याचं दुसरे षटक घेण्यात गोलंदाज संकेत पाहायचे. आपल्या संघासाठी काही नवीन संकेत घेऊन येतात काय पाहायचं. स्ट्राईक होती होतं दिनेश. हो आणि एक रिव्हर्स फटका माझा प्रयत्न परंतु तेवढं काही यशस्वी होत नाही. एक रन मला वाटतं एक रनआउटची अपील होते. पंचांच्या कुठल्याची मोठी प्रेशर नाही. अगदी एक धाव पूर्ण करतात. धाव संख्या 1 ने पुढे धाव संख्या 5 2 गडी बाद. 2 downs cannot to 5. त्या स्ट्राईक होतो दत्ता. अगदी शांत क्रिकेट. सागर कापडी बाद झाल्यामुळे वाटतं काहीसा मैदानामध्ये सन्नाटा आहे. पाहायचे दुसरं दिनेशाने दत्ता काही चमत्कार करतायत का. चौकार षटकार पाहण्यास मिळतं का पाहायचंय. अद्याप वाटतं बेल्स काही व्यवस्थित झाले नाही त्यामुळे खेळ थांबलेला आहे. पंचवस्थित बेल्स करतायत. खेळ सुरू होतो आहे. आणि हा चेंडू जात होता मला वाटतं मैदानाच्या दिशेने एक धाव पूर्ण होतो. दुसरी धाव मिळते का पाहायचे नाहीये. मला वाटतं चांगला असा काम थ्रो आहे पण तो एकच धाव मिळेल. चांगले क्षेत्ररक्षण एक धाव रोखू शकत नाही. धाव संख्या 1 ने पुढे धाव संख्या 6. आता खेळतो तो दिनेश. एक स्लिप एक गली एक बॅकवर्ड पॉइंट शॉट एक्स्ट्रा कव्हर एक डीप मिड ऑफ एक डीप मिड ऑन शॉट मिड विकेट डी स्क्वेअर लेग शॉट फॅन लेग. हो आणि याला पाहायचंय चेंडू अष्टमच्या बाहेर पंचांचा इशारा वाईट. एका धावेची भर. धाव संख्या
2 गडी बाद 7. अगदी खामोश, प्रेक्षक अगदी खामोश आहेत. कुठल्याही प्रकारची आतषबाजी काय पाहास मिळत नाही. चांगली अशी गोलंदाजी. पुढचा चेंडू पुढे सासावा द्यावा मोठा चेंडू हवेमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु अपयश येत. एक हलकस जीवन मिळतंय. एक धावणे संघाचा संघ वाटते ती 8. चांगल्याशी गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडू खेळण्यास भाग पाडतोय. पुढचा चेंडू चांगलासा चेंडू जातो तो म्हणतो वन बॉस. तिथे क्षेत्र चेंडू हातामध्ये चेंडू जातोय. केवळ एकेरी धाव मिळते. धाव संख्या 1 ने पुढे. धाव संख्या ती 9. गडी वाजते 2. थोडस वाटतंय आकार येतो धाव संख्येला. 4 धाव संख्या ती 2 गडी बाद झाले ते वाटते. आता मात्र 9 धावा म्हणजे 5 धावांची छोटीशी अशी भागीदारी होते दत्ता आणि दिनेश यांच्यामध्ये. पुढचा चेंडू पॅडल सुकाचा प्रयत्न. एक अपील आहे पंचांच्याकडे. दरम्यान एकदा पूर्ण केले वाटते. पाहिजे दुसरा मिळते का पाहिजे रणनीती पाहायचंय, परंतु नाही वाटते. 2 धाव पूर्ण होत आहेत. धाव संख्या 2 पुढे. धाव संख्या ती 11. मला वाटतं दिनेश यांच्या खात्यामध्ये चेंडू बॅटला लागला होता. त्यामुळे कुठल्याच प्रकारची जी अपील होती ती मला वाटतं त्यामध्ये जोर नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. हो संकेतांचा खूपच खराब चेंडू आणि खरपूस समाचार घेतो. चेंडू जातो तो म्हणतो डिस्प्ले पाणी यांच्या डोक्याने चेंडू सीमापार 6 धावा. डीजे
रिव्ह्यू मागण्यात आला होता पंचांचा आणि शेवटी नो बॉल घोषित केलेला आहे. पुढचा चेंडू त्याचा फायदा काय होता त्याला पंचांच्याकडे आपल्याला वाटत रनआउट होता वाचलेले वाटतं थोडीशी घाई झाली दिसत वाटतं इकडे धाव घेण्याचा प्रयत्न आणि जो मला वाटतं नो फीटचा जो काही फायदा काय होता त्याला निर्धाव चेंडू आणि अशा प्रकारे संकेत यांचं एक चांगलं षटक म्हणते जरी एक षटकार गेला नो बॉल देखील पडला तरी देखील म्हणते केवळ 14 धावा ना एक षटक 0 निर्धाव 14 धावा आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या ती 18 म्हणजे 9 धावांच्या सरासरीने पॉवर प्ले मधले ज्या धावा पाहिजे तशा काही नाही पण तो छोटी दिवशी धाव एक फाईट स्कोर म्हणता येईल आणि अशाच त्या धाव संख्या जर चालू व्हायला तर म्हणतात 45 धाव होऊ शकतात आणि साधारण त्याच्यापेक्षा थोडं फास्ट केलं तर म्हणतात 50-55 धाव होऊ शकतात. पाहायचं काय होतं ते कोणी बॉलर सतीश कंटिन्यू ज्यांनी पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा देऊन 2 गडी बाद केले तोच सतीश होतो आपल्या संघासाठी वैयक्तिक आपल्या संघाचं 3रं आणि आपल्या वैयक्तिक 2रं षटक. हो आणि पाहायचं चेंडू झोपून आतमध्ये बाजू बॅडा झालं पाहायचं दरम्यान एक चौथी धाव म्हणता येईल चांगला सुद्धा धाव घेता मिळते एका धावाने संघ 19 चांगला चेंडू बॅटला लागून जातोय चांगला चेंडू क्षेत्ररक्षण एक स्लिप एक स्लिप पॉइंट षटस्त्र कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर एक क्षेत्ररक्षणाला जवळ घेतलं म्हणजे मिडऑफ वरती ते शॉर्ट मिडऑफ म्हणता येईल त्याला इकडे डीप मिडऑन आहे डिस्प्ले लेग आहे मग ते डीप फायनल देखील म्हणते फायनल क्षेत्ररक्षण आणि हा शॉर्ट पिच चेंडू पाहायचा चेंडू आहे मध्ये पण क्षेत्ररक्षक खूपच पुढे चेंडू जातो तो म्हणजे सुंदर क्षेत्ररक्षण वाटते निश्चित आपल्या संघासाठी 2 धाव वाटते वाचले धाव संख्या 2 ने पुढे धाव संख्या ती वाटते 21. क्षेत्ररक्षणाचे वारंवार बदल होते मला वाटते आता पुन्हा एकदा डीप मिडलवरती क्षेत्ररक्षक होतं आणि यावेळेला पुढे पाहायचं चेंडू जात होते मराठे फायनल आणि सुलेगांच्या मधून चेंडू डीप आणि दिशेने सीमापार 4 धावा सुंदर फटका खराब चेंडूचा चांगला समाचार घेतोय धाव संख्या 4 ने पुढे धाव संख्या एकूण 25 संघाचं पाव शतक करतोय धाव संख्या 25 2 गडी बाद तिचे षटकाच्या मान्यात या षटकामध्ये काहीसा मला वाटतं मागण्या ठरतो तो सतीश डावाला आकार येतोय 2 बाद 4 वरून 25 आणि हा रिव्हर्स फटका परंतु तसं चांगले क्षेत्ररक्षण म्हणतो पण थ्रो खूपच खराब थ्रो जिथे ती धाव व्हायला नाही पाहिजे ती धाव होते एक धाव पुन्हा वाढतोय एकूण 2 धाव वाढतोय धाव संख्या 2 ने पुढे धाव संख्या 27. रिव्हर्स फटका आधुनिक क्रिकेटमध्ये मला वाटतं प्रत्येक फलंदाज मला वाटतं असा फटका खेळण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसं दृश्य पाहतो तसं दृश्य ते पाहण्यास मिळत आहे. आणि याला शॉर्ट पिच चेंडू खराब चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खूपच मागे एकदा पूर्ण दुसरीदा मिळते काय पाहायचे आणि मात्र दुसरीदा मिळणार नाही तिसरीदाचा प्रयत्न होतो काय पाहायचंय आणि मात्र ती धाव व्हायला नाही पाहिजे खराब क्षेत्ररक्षण धाव संख्या ती 30. आणि दिनेश यांचं जर पैत्र वाटतं क्षेत्ररक्षकाला वाटतं त्याने बरोबर मला वाटतं
पुढचा चेंडू आणि खराब चेंडू ऑनसाइडला चेंडू करतात आणि चेंडू मध्ये षटकार डीजे जमीन संघ पाहायचंय आणि ते सांगण्यात येते माझे सहकारी निखिलजी. नक्कीच आपण टॉच करणार आहोत दिदी 11 माळीनगर आणि त्यांच्या विरोधात एसएल बॉयज संभाजीनगर. नकुलजी भांडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक जिंकलाय. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय दिदी 11 माळीनगर. आउट ऑफ 5 म्हणजे 5 टुर्नामेंट मध्ये प्रवेश आणि 5 टुर्नामेंट मध्ये बक्षीस पात्र फेरीत गेलेत. त्यांची ही बक्षीस पात्र मध्ये जाण्याची घोडदौड जी मात्र आहे ते तुम्ही रोखणार, किती ती घोडदौड कायम ठेवणार ते देखील आम्हाला पाहिजे. काय वाटतं किती धावांपर्यंत रोखण्याचं टार्गेट असेल या टीमला? 4 षटकांचा सामना आहे. चांगले गोलंदाज माझ्याकडे आहेत आणि त्यांना कमीत कमी 35 ते 40 धावाच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि जर 35-40 धावांमध्ये रोखलं तर आम्ही विजय होऊ. ओके, नक्कीच तुम्हाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला दिदी 11 माळीनगर अतिशय प्रभावित केलं या टीमने. संपूर्ण या सेशन मध्ये अतिशय चांगली कामगिरी. आदिनाथ जर पाहायला गेलं तर गोलंदाजी चांगली होती, बॅटिंग चांगली होती, फिल्डिंग चांगली होती, लक देखील आहे आणि आतापर्यंत 5 टुर्नामेंट मध्ये 5 पारितोषिक मारलेत. या टीम बद्दल काय बोलशील? सर्वप्रथम मी सुनील माली आणि नकुल भांडे यांचं मी मनापासून स्वागत करतो. आम्हाला आंबेले येथे खेळण्याची परवानगी दिली आणि पहिली गोष्ट म्हणजे आमचे जे 14-15 प्लेयर आहेत ते आम्हाला इथे बेस्ट देण्याचा प्रयत्न करतात आणि आमचे जे गावातले प्रेक्षक आहेत, आमची मॅच असली तर सकाळी 9:30ला मॅच असली तर ते इथे उपस्थित दाखवतात. ओके, नक्कीच प्रेक्षकांचा सपोर्ट, खेळाडूंचं सहकार्य, त्यामुळेच ही टीम आता आपल्याला दिदी 11 माळीनगर टॉपला पाहायला मिळते. तुम्हाला देखील इथे न्यूज आहे. संभाजीनगर विन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. पहिलाच बॉल आणि सागरवर आक्रमण करत असताना बॅट्समन 4 धावा आल्यात. संघाचं अकाउंट इथे मात्र ओपन झालंय. गोलंदाज तयार. इथे टाकला गेलेला चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दहिवली टीम कमलाकर आणि संकेत ही जोडी सलामीसाठी आले तर गोलंदाजी मार्कवर मुरबाड एक्सप्रेस सागर कापडी. सागरचा हा बॉल अतिशय चांगला फटका, कमलाकरच्या पॅट मधून येणारा नेत्रदीपक चौका. अतिशय चांगला फटका, क्वालिटी, क्लास त्या फटक्यामध्ये पाहायला मिळाली बॅट्समन कडून. सागर तयार. स्ट्रायकर एंडवर कमलाकर. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगलासा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील, काव कॉर्नर मध्ये चेंडू कव्हर करतील. तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 10 ऑन द बोर्ड. 10 धावा पाठलाग करत असताना टीम जी मात्र आपल्याला पाहायला मिळते तब्बल 74 या धावसंख्येचा पाठलाग करताना जे मात्र पाहायला मिळते. सुरेख प्रकारचा चेंडू, वॉटर स्ट्रोक, अप्रतिम फटका, कमलाकरच्या पॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
4 रन चौकार. पंच्याहत्तर धावांचं टार्गेट इथे चेस करत असताना ज्या प्रकारची सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात इथे भेटत असताना टीम दहिवली MG स्पोर्ट दहिवली संघाची धावसंख्या वाढेल या चौकाराच्या मदतीने 14. सागरच्या षटकामध्ये धावा मिळवत असताना कमलाकर आपल्याला पाहायला मिळतोय. सागर तयार. सागरचा हा बॉल पडल्यानंतर इन स्विंग झाला. चेंडू डॉट चेंडू निर्धाव. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 14. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 24 आणि त्या 24 चेंडू मध्ये 61 धावांची आवश्यकता टीम MG स्पोर्ट दहिवलीला. डीजे नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं 4 दिवस मुरबाड तालुक्यातील ग्रामीण संघांचा सहभाग 4 दिवस आपल्याला पाहायला मिळाला. उद्या मात्र ओपन ग्रामीण च्या टीम ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. शहापूर, बदलापूर, भिवंडी, कर्जत, कल्याण या तालुक्यातील ज्या ओपन टीम आहेत ओपन ग्रामीणच्या एक गाव एक टीम आपल्याला उद्यापासून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. सुनील माळी क्रीडा मंडळ आयोजित महाविकास आघाडी भगवा चषक जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. गोलंदाज तयार होत आहेत. दत्ताच्या हातामध्ये चेंडू आहे. पाहूया दत्ता कशा प्रकारची कामगिरी करतात. दत्ता तयार आणि सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला असा फटका क्षेत्ररक्षणला जबाब. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव आपल्या संघासाठी वाचवली. तीन धावा आल्यात आणि 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 17 या धावसंख्येवर. 17 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. इथे टाकला गेलेला चेंडू व्हाईट बॉल +1. 2 धावा येतील या बॉलवर आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 19 धावा आहे. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना MG स्पोर्ट दहिवली याच प्रकारच्या फलंदाजीची आवश्यकता आहे कारण 75 धावांचा पाठलाग करत असताना टीम पाहायला मिळते. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळले. क्षेत्ररक्षकाकडून मिस फील्ड. 1 धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 21. नक्कीच नक्कीच आपण याचा विचार करू. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवर आलेत. 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल 22 धावा. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू कमलाकरच्या बॅट मधून नेत्रदीपक फटका. डीप विकेटला चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. चांगलं असं क्षेत्ररक्षण. 1 धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 24 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाजी मार्कवर तयार. दत्ता तयार होत आहेत. दत्ताचा हा बॉल बॅक टू द बॉलर खेळलेत.
संकेतला बीट करून चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू फरार, चौका. संघाची धावसंख्या 28 धावा. 74 धावा धावफलकावर बनवल्यात. 75चा पाठलाग करत असताना काही सुरुवात केली एमजी स्पोर्ट दहिवलीने. कमलाकर अतिशय चांगली बॅटिंग करतोय. धावफलकावर धावसंख्या वाढेल. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू जोरदार अपेल आणि फलंदाज बाद. विकेट. तिसऱ्या पंचांची मागणी. लेग बिफोर पंचांनी फलंदाज बाद दिलं होतं, परंतु बॅटिंग करणारी टीम इथे रिव्ह्यू घेताना पाहायला मिळते. नॉट आउट. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू स्पीच देखील झाला होता आणि लेग स्टंपच्या बाहेरच चेंडू होता. नॉट आउट. रिव्ह्यू सक्सेसफुल होत असताना एमजी दहिवली. सर शेवटच्या चेंडूवर धाव आली का? नाही. ओके. डॉट बॉल जो मात्र पाहायला मिळतोय. संघात धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 28. 2 षटकं कंप्लीट झाली 28 धावात. सागरचं हे षटक खूप महत्वाचं आहे. बघूया सागर या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतो ते देखील पाहायचं. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगलासा फटका. क्षेत्ररक्षक आहेत. चांगला झेल. फलंदाज संकेत. बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट.
गोलंदाज तयार होत आहेत गोलंदाजी मार्कवर. सागर सुरेख प्रकारचा चेंडू कमलाकरच्या बॅट मधून फटका देखील तितकाच ताकदवर. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. चेंडू सीमा पार फरार चौका. 4 धावा येतील. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 32 या धावसंख्येवर. अतिशय चांगली बॅटिंग करतोय कमलाकर. संघाची धावसंख्या वाढेल 32 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. कलम खांडे टीम आणि त्यांच्या विरोधात इथे टीम आपला पाहायला मिळते एमजी स्पोर्ट दहिवली. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवर आलेत आणि इथे घेतलेली एक सिंगल. जगदीश माळी साहेब यांचं मात्र शुभागमन होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम सर. या स्पर्धेमध्ये तुम्ही उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचं. शिवसेना शाखा प्रमुख आहेत जगन शेटमाळी यांचं मात्र शुभागमन होत आहे या स्पर्धेसाठी. भगवा चषक. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरील. एक धाव या बॉलवर आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोचेल ती 34 34 या धावसंख्येवर. 34 धावा धावफलकावर. 75चा पाठलाग करत असताना टीम. पाहूया कशा प्रकारची कामगिरी जे मात्र केली जाते. सागर तयार. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल करत असताना देखील जे मात्र पाहायला मिळत आहेत आतापर्यंत धावा आल्या धावफलकावर 34 34 धावा धावफलकावर ज्या मात्र आहेत. सागर तयार. ओ लाजबाब चेंडू पंचांकडे अपील आणि हा चेंडू डॉट बॉल. निर्धाव चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. कमलाकर ऑन स्ट्राईक जे मात्र पाहायला मिळतात. अतिशय चांगली बॅटिंग आतापर्यंत कमलाकरने केली परंतु गोलंदाजी देखील तितकी चांगली करावी लागेल या सामन्यामध्ये. टीम कलम कांडेला 74 धावा ज्या मात्र बनवल्या. 75चा पाठलाग. कमलाकरची बॅटिंग अतिशय चांगली पाहायला मिळते. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू आणि नो बॉल. नो बॉल. नो बॉल पंचांनी कळवलाय. 2 वेळा या खेळाडूला जीवनदान भेटलंय. फ्रीड बॉल. 2 वेळा जीवनदान कमलाकरला. कमलाकर कमाल करणार का ते देखील पाहायचंय. फ्रंट फुट नो बॉल सागर कापडीकडून. गोलंदाज तयार होत आहेत. सागर फ्री हिट बॉल कमलाकर साठी. सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच चांगलासा फटका. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. दीपक येथील चांगलास क्षेत्ररक्षण. एक धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. षटक क्रमांक कंप्लीट होईल ते 3रं. 3 षटक संपले धावफलकावर धावा त्या 37. अजूनही बनवायच्यात 38. 12 बॉल शिल्लक आणि संधी मिळेल डीजे ऑपरेटरला.
प्रत्येक सामन्यासाठी खूप उशीर होतोय, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं राहील, याची नोंद घ्या. गोलंदाजी मार्कवर संकेत तयार. 12 बॉल आणि 38 धावा. संकेत तयार होत आहेत गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी. पाहूया संकेत कशा प्रकारची कामगिरी करतील. तर स्ट्रायकर एंडवर बॅट्समन तयार. मयूर 12 बॉल 38 धावा. कलमकांडे वर्सेस दहिवली ही मॅच. संकेत तयार. पहिलाच बॉल, चांगला असा स्ट्रोक. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. दमदार चौका. संघ धावसंख्या वाढेल. या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचेल ती 41. 11 बॉल आणि 34 धावा. एमजे स्पोर्ट दहिवली. शेवटच्या षटकामध्ये ज्या 29 धावा गेल्या त्या फार मोठ्या अडचणीत टाकून गेल्या दहिवली टीमला. परंतु पाहूया काय होतंय मैदानामध्ये. 11 चेंडू आणि 34 धावा. 1-2 मोठे फटके आले या षटकामध्ये तर सामना खुला होऊ शकतो. सुरेख प्रकारचा चेंडू अक्रॉस द बॅट खेळलेत. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. चांगलाच क्षेत्ररक्षण. 1 धावा आली या बॉलवर आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 42 धावा धावफलकावर विजयासाठी. 33 धावांची आवश्यकता. शेवटचे 10 बॉल. 10 बॉल रिमेनिंग 33 रन. 10 चेंडू आणि 33 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. षटकार चौकारांची आतिषबाजी तुम्हाला इथे करावी लागेल सामना जिंकण्यासाठी. ती क्षमता या खेळाडूंकडे आहे. दुसऱ्या बाजूला एक उभरता सितारा यंगस्टर खेळाडू. संकेतच्या हातामध्ये चेंडू आहे. संकेत तयार. फुल टॉस आणि फुल टॉस प्रत्युत्तर दिलंय एका ब्रँडेड षटकारानं. 6 धावा. सिक्सर. संघात धावसंख्या वाढेल. पोहोचेल ती 48. 48 धावा धावफलकावरच्या मात्र पाहायला मिळत आहे. 27 बनवायच्यात. 9 चेंडू शिल्लक. 9 चेंडू आणि 27 धावा. 6 चेंडू तब्बल 29 करायचे. आता 9 चेंडू 27 बनवायच्या. कशा प्रकारची कामगिरी केली जाते ते देखील पाहायचंय. संकेत तयार. गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन कमलाकर की कमाल आज मैदानामध्ये खूप चांगल्या प्रमाणात पाहायला मिळते एमजी स्पोर्ट दहिवली कडून. इथे सुरेख प्रकारचा चेंडू. संकेतचा चेंडू डॉट. चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता टीम एमजी स्पोर्ट दहिवली. सुरेख प्रकारचा चेंडू संकेत कडून जो मात्र पाहायला मिळतोय. कमलाकर चेंडू समजू शकले नाही. चेंडू डॉट. संघाची धावसंख्या 48. संकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. संकेतचा हा बॉल सुरेख प्रकारचा जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येथील दिनेश. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. अर्धशतक कंप्लीट होत असताना एमजी स्पोर्ट दहिवली 50 धावा धावफलकावर. 50 धावा कंप्लीट. विजयासाठी 7 चेंडू आणि 25 धावा. हा बॉल महत्वाचा. या बॉलवर एक मोठ्या फटक्याची आवश्यकता टीम एमजी स्पोर्ट दहिवलीला.
7 चेंडू आहेत आणि त्या 7 चेंडू मध्ये धावा बनवायच्या त्या 25. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा फटका, फटक्यामध्ये ताकद, फटक्यामध्ये नजाकत, फटक्यामध्ये दहिवली गावचा ब्रँड होता. चेंडू सीमारेषेच्या बाहेर ब्रँडेड षटकार येतोय कमलाकरच्या बॅट मधून. अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 19 धावा. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि 6 चेंडू मध्ये धावा बनवायच्यात 19 धावा. कशा प्रकारची कामगिरी जे मात्र केली जाते ते देखील पाहायचंय. सुभाषच्या हातामध्ये चेंडू आहे. सुभाष कशा प्रकारची कामगिरी करेल ते देखील पाहायचंय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. 6 चेंडू आणि 19 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार होतोय. पहिलाच बॉल आडव्या पॅटर्न खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डाट, चेंडू निर्धाव. मयूर मात्र चेंडू समजू शकत नाहीये. 5 चेंडू आणि 19 धावा. 5 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांचं लक्ष. 5 चेंडू 19 धावा. मॅच चांगली होत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रतिकार करत असताना कमलाकर, परंतु मयूर इथे साथ द्यावे लागेल. सुरेख प्रकारचा फटका मयूरच्या बॅट मधून. शॉट फुल पॉवरफुल सिक्सर. षटकार. 4 चेंडू आणि 13 धावा. मयूरच्या बॅट मधून येणारा पॉवरफुल सिक्सर. 4 चेंडू 13 धावा. लक्ष मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटच्या षटकात 29 धावा खर्च केल्यात हर्षलने. इथे आता 4 चेंडू 13 बनवायच्यात. त्या 13 धावा बनवल्या जातील का मयूर आणि कमलाकर कडून ते देखील पाहायचंय. अतिशय चांगली कामगिरी पंचांची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. 4 चेंडू आणि 13 धावा. सुरेख प्रकारचा चेंडू. फटका इथे चांगला आहे. 1 बाउन्स. अरे 4 रन. चौकार. 4 धावा या बॉलवर. 3 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. झेल घेणं गरजेचं होतं. झेल करू शकले नाही संकेत आणि बॉल देखील अडू शकले नाही. इथे येतात 4 धावा. प्रयत्न चांगले केले बॉल अडवण्याचे, परंतु चेंडू अडू शकला नाही. 3 बॉल आणि 9 धावांचं लक्ष. 3 चेंडू 9 धावा. सामना होता कुठं, सामना आलाय कुठं. सुभाष पहिला चेंडू डॉट.
दुसऱ्या चेंडूवर मयूरने खेळला षटकार, तिसऱ्या चेंडूवर मयूरने खेळला चौकार. आता बॉल शिल्लक आहेत 3 आणि 3 बॉल मध्ये धावा बनवायच्यात 9. एखादा डॉट बॉल इथे कलमखांडे संघाचं वर्चस्व गाजवेल, एखादा मोठा फटका इथे सामन्यामध्ये अजून रंगत निर्माण करेल, ते देखील पाहायचंय. 3 चेंडू 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. सामना असावा तर सामना असा असावा. काय बॅटिंग करतायत मैदानाच्या आत. गोलंदाज तयार. 3 चेंडू 9 धावा. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. या बॉलवर येईल 1 धाव. शेवटचे 2 चेंडू आणि 8 धावा. शेवटचे 2 चेंडू 8 धावा. सामना कशा प्रकारे होईल ते देखील पाहायचंय. शेवटच्या टप्प्यात सामना येऊन पोहोचलाय. दहिवली के कलमखांडे हा सांगून जाईल हा बॉल या सामन्यामध्ये. बॉल हा महत्वाचा आहे. 2 बॉल 8 धावा. स्ट्रायकर एंडवर कमलाकर आतापर्यंत हिरो आहे, तो हिरोच राहील की विलन बनेल ते देखील पाहायचंय. बॉल चांगला आहे. कमलाकरच्या पॅट मधून दहिवली गावची शान कमलाकर खेळतोय एक अप्रतिम षटकार. एक बॉल 2 धावा. 1 बॉल 2. 2 बॉल 8. 1 बॉल 2. षटकार आलाय कमलाकरच्या बॅट मधून. आता 1 बॉल आणि 2 धावा बनवायच्यात. दहिवली की कलमखांडे येणारा बॉल कळवेल. कमलाकरची बॅटिंग अतिशय चांगली झाली. शेवटच्या बॉलवर सुभाषला इथे कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते ते देखील पाहायचं. या षटकात सुभाषच्या धावाला आतापर्यंत 17. 1 बॉल आणि 2 धावा. कंपल्सरी चेसिंग, त्यामुळं तुम्हाला या 2 धावा बनवाव्याच लागतील. 1 बॉल 2 धावा. कंपल्सरी चेसिंग. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग केली दिनेश कापडीने आणि दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना बॅट्समन कमलाकर अतिशय चांगली कामगिरी. 1 बॉल शिल्लक. 2 धावा बनवायच्यात. कलमखांडे की दहिवली येणारा बॉल कळवेल. या सामन्यामध्ये टिकून, या स्पर्धेमध्ये टिकून कोण राहणार आणि या स्पर्धेला बाय बाय कोण करणार ते देखील पाहायचंय. 1 चेंडू आणि विजयासाठी 2 धाब्यांची आवश्यकता. कंपल्सरी चेस, त्यामुळे तुम्हाला 2 धावा बनवाव्याच लागतील. याची देखील नोंद घ्या. दहिवली टीम गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सुभाष स्ट्रायकर एंडवर बॅट्समन कमलाकर. 1 बॉल 2 धावा. गोलंदाजाला शुभेच्छा, बॅट्समनला शुभेच्छा. गोलंदाज तयार. सुभाष. सुभाषचा हा बॉल फटका चांगला आहे. फटका चांगला आहे. चेंडू सीमा पार आणि या सामन्यामध्ये MG स्पोर्ट दहिवली कमलाकर आणि कंपनी या सामन्यामध्ये वर्चस्व राखते. कॉंग्रॅच्युलेशन टीम MG स्पोर्ट दहिवली. हार्ड लक टीम कलमखांडे. 20 चेंडू 51 धावा. अर्धशतक इनिंग खेळत असताना कमलाकर अतिशय चांगली कामगिरी केली या खेळाडूने आणि इम्प्रेस केला या आजच्या दिवसाच्या इनिंग मध्ये. गुड बॅटिंग. हॅडलक टीम कलमखांडे एक चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स, परंतु इथे पराभव स्वीकारावा लागलाय. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट या सामन्याचा हिरो